असं करणं वेगळं नाही. आणि मी नाही तुझ्यासारखं 10 मिनिटांनी ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक 10 मिनिटाला निकिता 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 हॅलो निकिताला मेसेज करतो निकिताला फोन करतो असं नाही करत मी तुझ्यासारखं. बघितलंस डार्लिंग, तुझा नवरा तुला जरा सुद्धा मिस करत नाही. हे आमच्यात भांडण लावू नकोस हा. ऐका, मी बोलता बोलता बोलून गेलास तू आनंद, पण मी नंतर बघते तुझ्याकडे. आणि त्याचं जाऊ दे रे, आमचं लग्न आता जुनं झालं. बरीच वर्ष झाली आमच्या लग्नाला. तुझं काय नाही, आम्हाला 2 मुलं सुद्धा झाली. आणि आय लव्ह यू, आय मिस यू असं म्हणत म्हणत इतकी वर्ष आम्ही इथपर्यंत आमचा संसार आणलाय. आपलं काय, आपण कधी म्हणणार आय लव्ह यू, आय मिस यू? नाही 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 जमणार. हे खूप बालिश आहे रे. आणि ही बालिश ही माझी स्टाईल नाही. अच्छा, म्हणून जेव्हा सिंगापूरला गेला होतास तेव्हा त्यामुळेच बोलायचास का माझ्याशी वहिनीबद्दल? स्वानंदी वहिनी, सतत सतत स्वानंदी. म्हणजे हे कशाला बोलायची गरज आहे आता? ए नाही नाही, मी होते का तिथे? काढ रे, बाहेर काढ. मला म्हणायचा अरे यार आनंद आता काय करणार ना. म्हणजे स्वानंदी मॅडमची आठवण येते मला. आता सवय झाली आहे ना जरा त्यांची. किती गोड ना. बघ ना, म्हणजे सुरुवातीला फोन करायचा आणि जरासं कामाबद्दल बोलायचा जरासं. मग त्यानंतर स्वानंदी मॅडमशी काही बोलणं झालं का रे? म्हणजे तुला काही मेसेज कॉल आला होता का रे? स्वानंदी मॅडम किती करतात सगळ्यांसाठी, किती समजूतदार आहेस. सतत एवढंच चालायचं, सगळी कामं राहिली बाजूला. काय करेल, विरह सहन होत नव्हता ना बिचारायला. आणि माझ्याशी हे सगळं बोलताना तिकडे स्वानंदी वहिनीला उचक्या लागत असतील. झाले का गाणं आरसे? हो झालंय. खाऊन बघतेस काय खाना? राहू दे ग, तू छानच करतेस. चल. अरे विसरले बघ मी. काय ग? अगं ढोकळ्याचं पीठ लावलं तुम्ही. हे घे. हा. मम्मा डॅडा वी आर होम. अधिक माससाठी ये 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 सुश्मिता ये. जावई बापू आलात. या 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 या. कशी आहेस? छान ना. अहो बघा कोण आलाय. या बघा तुमचं शेंडेफळ आलंय. हाय दादा. बरी आहेस ना? जा जा जा, जुळींना नमस्कार करा. दादा पाकून. असू दे असू दे. नमस्कार. समजुतीनं संसार करा म्हणजे झालं. लग्न मानवलंय हा सुष्मिताला आमच्या. ग्लो बघा किती आलाय चेहऱ्यावर. काय जावे बापू, त्रास देत नाही ना? नाही नाही, काहीच त्रास देत नाही. खूप गोड आहे माझी बायको. मम्मा, आपल्या घरात खूप असं हॉटनेस झालंय. म्हणजे क्लायमेट खूप हॉट झालंय ना. आपल्याकडे एवढं गरम नसतं. हो, थंड पाणी आण ग स्वानंदी. जरा उन्हातानातून आली ग बिचारी लेक. एक काम करा, पाणी वगैरे झालं की जाऊन छानपैकी एसी मध्ये आराम करा. हा जा. नंदू पण उन्हात झाली होती. आल्या आल्या तिला कामाला लावलंस तू. तसं हिलाही 4 कामं सांग. बाबा इट्स ओके, आणते मी पाणी. आले. आपलं तुसडेपणाने काय वागा. उगीच आपलं नंदूनं कामं केली, आता आधारच झालेत. आता ती ढोकळ्याचं काम करे. तिला कसलं डोबलाची कामं येते. तुम्ही लहान आहे ती अजून. मोठी आहे स्वानंदी, म्हणून तिला जबाबदारी दिली मी कामाची. ती किती छान बनवते सांगा, स्वयंपाक करते की नाही. काय लहान वगैरे नाही. या लग्न करायची अक्कल आहे ना, मग घरातली कामं सुद्धा केली पाहिजे तिनं. बाबा बाबा, अगं पण ही चला आता तुम्ही दोघंही ना आजच्या दिवशी भांडू नका. तुम्ही शांतपणे आज जा आणि आराम करा. मी जेवण झालं की तुम्हाला सगळ्यांना हाक मारते. हा, जा 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 आराम कर. जा. अरे बापरे, किती ओरडतोयस? मग काय ओरडू नको तर काय वेळ लागले का तुम्हाला दोघांना? आई बाबा काय? आनंद, तुझ्या बायकोला वेळ लागलाय, तिला पटकन माहेरी सोडून ये. ए काय आनंद, मला वेळ लागलाय. नाही अजिबात नाही. हा तू माहेरी सोडणार आहेस मला? नाही म्हणजे तुला तुझं हवं तेवढे दिवस जा, मी नाही सोडणार अजिबात. आणि हा ओव्हर रिॲक्ट करतोय की नाही? खूप जास्त. ऐकलास, ओव्हर रिॲक्ट करतोयस तू. तुम्ही दोघं आपापसात बोलत बसा. मी जातोय कारण मला काम आहे. एक मिनिट थांब, बोलायचं मला तुझ्याशी. तू करतोयस ओव्हर रिॲक्ट, कळतंय का तुला? एवढं काय जगा वेगळं बोलली नाहीये मी. हे बघ, तुम्ही मला असं प्रेशराईज करू शकत नाही. माझी मैत्री पवित्र आहे. काय पवित्र? काय आमचं नातं पवित्र नाहीये? काय रे? हा आहे की नाही कोणी म्हणलं? हा मग चुकून बोललो, पण मैत्री आहेच की आमच्यात. उगाच भलत्या नजरेने आमच्याकडे बघू नका. तुमची दोघांची वाईट नजर लावू. मी काय चुकीचं बोलले का? वाईट काय?
प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर भावना असते समर. हो, पण मैत्रीत सुद्धा प्रेम असतंच की. ए थांब, ते मैत्रीतलं प्रेम जाऊ दे तुमचं, प्रेमातलं प्रेम असलं पाहिजे. एक मिनिट समर, मी इथे डिसअग्री करेन. हा म्हणजे तुमची गाडी मैत्रीच्या स्टेशन पासून सुटून प्रेमनगरीच्या दिशेने कधीच धावती झाली बरं का. तुला ते फक्त मान्य करायचं नाही एवढं. समर, तुझं प्रेम आहे स्वानंदीवर. तू फक्त डिनायल मध्ये जगतोयस. तू ना मान्य करत नाहीयेस. डोळे झाकून बसलायस एकदम. मग काय, डोळे उघडे आहेत माझे सताड. पण काय ना, डोळे उघडे असून उपयोग नाही. जे ऑब्विस आहे ते तुला बघायचंच नाहीये. असं काय आहे? काही बोलतेस का तू? असंच आहे मित्रा. बाहेर असताना स्वानंदी वहिनीला तू ज्या पद्धतीने मिस करत होतास ना, अशी आठवण येत होती ना तुला, त्यातून हेच सिद्ध होतं. तिच्याशी बोलावंसं वाटत होतं, तिला पटकन येऊन भेटावंसं वाटत होतं, तिची विचारपूस करावीशी वाटत होती, तब्येतीची काळजी वाटत होती. हे सगळं फक्त आणि फक्त प्रेमात असतानाच होतं. करेक्ट. तुमच्यात आता फक्त मैत्री वगैरे राहिलेली नाहीये. आणि म्हणजे प्रेमात असणं, त्यात मैत्री असणं, हा वरचा क्लास असतो. तुला नाही कळणार, वरचा एकदम. करेक्ट. सांग प्लीज 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 माझ्यावर विश्वास ठेव. तू प्रेमात पडला आहेस. इतकी कमाल फ्रेज असते नाही, इतकी कमाल. तुला नाही कळणार यार निकिता, सांग ना यार याला, किती भारी गोष्ट आहे ही प्रेमात पडणं. तुझी विकेट गेलीये समर. तू प्रेमात आहे स्वानंदीच्या. सांग तिला की स्वानंदी, माझं तुझ्यावर प्रेम आहे.